चला तर मंडळी, विदर्भ स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी, म्हणजेच मुंगाच्या वड्याची भाजी. विदर्भामध्ये याला सांडग्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि मुंगाच्या वड्याची भाजीसुद्धा म्हणतात. ही भाजी अत्यंत चविष्ट लागते जर आपण छान प्रकारे बनवली तर. आणि ही भाजी दोन प्रकारे बनवली जाते, एक सुकी भाजी आणि एक रस्सा भाजी. तर आज आपण थोडी मीडियम भाजी बनवणार आहोत, रस्सा पण नाही आणि थोडी सुकी पण नाही. तर कशी बनवायची ते बघा. एक वाटी आपल्याला मुगाच्या वड्या घ्यायच्या आहे आणि एक कापलेला कांदा, लसूण, कोशिंबीर आणि एक टोमॅटो कढईमध्ये छान भरपूर असं तेल टाकून घ्यायचं. नंतर छान मोहरी, जिरं छान असं सुंदरसं तळतळू द्यायचं. नंतर तळतळलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान असा लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, नंतर लसण टाकायचं, नंतर थोडं चवीपुरतं तिखट, मीठ, हळद टाकून घ्यायचं. नंतर सांबार टाकून घ्यायचा आणि जी आपली मुंगवडी आहे ती थोडीशी अलगद अशी मिक्सरला लावून घ्यायची. एकदम बारीक पण नको आहे आणि एकदम अशी ठोकळ पण नको, ती अशी बारीक करून घेतली. नंतर थोडंसं या भाजीला थंड पाणी टाकायचं नाही, कारण की ही भाजी अशी सॉफ्ट बनत नाही, अशी छान असे एक दाणे निघत नाहीत. म्हणून आपण या भाजीला गरम पाणी टाकणार आहोत. तर गरम पाणी टाकणार असल्यामुळे गंजीमध्ये थोडं गरम पाणी करून घ्यायचं आणि नंतर जी आपण भाजी तयार करत आहोत सांडग्याची, ती त्या कढईमध्ये टाकून द्यायची आणि छान अशी वाफेवर छान अशी अलगद होऊ द्यायची. म्हणजे थोडी आपण तेलात न भाजता डायरेक्ट आपलं सगळा मसाला टाकून भाजून घ्यायची. तर ही भाजी अत्यंत छान लागते. तर आपण ह्या ज्या मुंगाच्या वड्या आहे, आपण ह्या उन्हाळ्यामध्ये प्रिपेअर करत असतो. उन्हाळ्यामध्ये मूग हे छान असे वाटून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे न टाकता छान असे थोडे असे करून सगळ्या याच्या ताटाभर आपण टाकून घेऊन त्याला छान वाळवून घेतात. मग आपल्याला ही भाजी जर आपल्या घरी काही बनवायला नसेल तर आपण ही मुगाच्या वड्या, जर घरी असेल भाजी बनवायला नसेल तर आपण ही मुगाची भाजी झटपट अशी तयार करू शकतो. आणि ही विदर्भातली स्पेशल डिश आहे. तर म्हणूनच आपण ही भाजी बनवूयात. तर बघा, कढईमध्ये छान खूप सारा असा कांदा गेलेला आहे. कांदा छान झाला की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो जाणार आहेत. टोमॅटो छान असे लालसर असे छान कांद्यासोबत होऊ द्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ टाकून घेतलेलंच आहे आणि थोडंसं गॅसवर गंजीमध्ये पाणी पण ठेवलेलं आहे. बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण छान तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे. बघा, हळद गेलं आहे, तिखट गेलेलं आहे. ही भाजी जास्त तिखट पण नको आणि जास्त फिकी पण नको. तिखट असली तर खायला चवीदारच लागतं. आणि ही भाजी मसाल्याची पण तयार करतात, पण आपण इथे सुकी भाजी तयार करत आहोत. थोडी रस्सा पण थोडी सुकी. तर ही भाजी विदर्भामध्ये रसासोबत पण खाल्ली जाते आणि पोळीसोबत पण छान लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत पण छान लागते. तर बघा, इथे आपण छान असं कूट केलेला मुगाची वडी टाकून दिलेली आहे. छान अशी कुरकुरीत भाजून घेतलेली आहे आणि भाजत आहोत छान. बघा, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकण्यात गेलेलं आहे. अशीच ही भाजी बघा किती सुंदर दिसत आहे. झाल्यावर तर किती छान दिसेल खायला. ही भाजी अशी 5 मिनटं हिला आपण झाकून ठेवूया, जेणेकरून जी आपण भाजी थोडीशी शीज घेईल. तेलदार शीज घेतली पाहिजे, पाणी टाकलेलं नाही आहे. तर थोडं पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यावर किती छान अशी मऊशी अशी वाफीसर होऊन येतात. नंतर याच्यावर आपलं झाकण ठेवून द्यायचं आहे 5-10 मिनिट. झाकण ठेवलं त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आतमधून आणि बाहेरून पण वाफ त्याहून शीज घेईल. ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे. मी ही भाजी तयार केली आहे. तुम्ही पण शेअर करा, लाईक